नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा येथे निघालेल्या लिपिक पदाबद्दलची संपूर्ण माहिती. तर प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेस पदवीधर उमेदवारांकडून 30 लिपिक पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, भरती प्रक्रिया व मार्गदर्शन तसेच पदाकरता आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता अन्य तपशील त्यांच्या या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे आणि मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचं ज्ञान असणं आपल्याला आवश्यक असणार आहे. प्राधान्यामध्ये कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्या कॅन्डिडेटला प्राधान्य हे दिले जाईल. त्याचबरोबर JIB, CIB किंवा GDCSLA बँकिंग इतर सहकारी कायदेविषयक पदविका जर प्राप्त असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य हे दिले जाईल. यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे तर 22 ते 35 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे. ऑनलाईन परीक्षा फी तर 1100 रुपये एवढी आपल्याला ऑनलाईन परीक्षा फी यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम इथं दिलेला आहे. जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथमॅटिक्स असेल, इंग्लिश ग्रामर, कम्प्युटर लिटरसी आणि बँकिंग. त्याच्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन तर एक्झामिनेशनचं मीडियम हे इंग्लिश आणि मराठी बोथ राहणार आहे. इंग्लिश लँग्वेज क्वेश्चन इन द इंग्लिश, फक्त इंग्लिशसाठी आपल्याला इंग्लिशमध्येच क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर परीक्षेचे स्वरूप आणि निवड पद्धती तर परीक्षेचा कालावधी हा 120 मिनिटांचा असणार आहे, म्हणजे आपल्याला यासाठी 2 तास वेळ असणार आहे. परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे, म्हणजेच ही MCQ टाइप एक्झाम असणार आहे. परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे. ऑनलाईन परीक्षेतील जे उत्तीर्ण उमेदवार असणार आहेत त्यांची तोंडी मुलाखत ही बँकेमार्फत आयोजित केली जाणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी तर 18 फेब्रुवारी 2026 पासून ते 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण यासाठी अप्लाय करू शकतो. परीक्षा पद्धती तर परीक्षा ही आपली ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. सुरुवातीस देय पगार हा बँकेच्या नियमाप्रमाणे राहणार आहे. त्याच्यानंतर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, त्याच्यामध्ये अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना त्यांच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवार त्याचा अर्ज इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी भरू शकेल, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आपण हा अर्ज भरू शकतो. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पेमेंट माध्यमातूनच भरावे लागेल. फी ही फक्त आपण ऑनलाईन पद्धतीनेच भरू शकतो. परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे, न भरल्यास उमेदवार अपात्र करण्यात येईल. ऑनलाईन पेमेंट अपडेट होण्याकरता 24 ते 48 तास लागू शकतात. अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण बघायचे. तर अर्जदाराचा अलीकडील पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, तर त्याची साईज आपल्याला इथे दिलेली आहे 20 KB पर्यंत आणि JPEG फॉर्मॅट लागणार आहे. त्याचबरोबर स्वाक्षरी सुद्धा लागणार आहे, त्याची सुद्धा साईज 20 KB पर्यंत लागणार आहे. तर उमेदवाराची फोटो आणि सही ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर अर्जदाराने अपलोड केलेले इमेज सुस्पष्ट नसेल तर अपात्र ठरवलं जाऊ शकतं. सदर पेजवरील सर्व माहिती भरल्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे. अर्जात भरलेली सर्व माहिती परिपूर्ण असल्यास येणाऱ्या मेसेज बॉक्समध्ये भरती प्रक्रियेतील पुढील बाबींची म्हणजे अर्जाची पात्रता पाहणे, प्रवेशपत्र काढणे, जन्मतारीख वगैरे माहिती सुद्धा अचूक भरल्याची आपण खात्री करून घ्यायची. अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण असल्याची खात्री असल्यास अथवा चुकीची माहिती दुरुस्त करून अचूक भरल्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावर आपण क्लिक करायचे आहे. त्यानंतर अर्जाचा ID, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचे अथवा विहित केलेले अर्ज परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख याबाबतची माहिती उमेदवाराला दिसून जाईल. त्याच्यानंतर तयार झालेले फॉर्म ID भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत उपलब्ध असल्याने उमेदवाराने तो सांभाळून व्यवस्थित जतन करून ठेवायचा आहे. उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असून कोणतीही माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येऊ शकतो. त्याच्यानंतर आपण फॉर्म ID, मोबाईल नंबर ही माहिती भरून प्रिंट रिसिट यावर क्लिक करायचे. त्यामध्ये आपल्याला अर्जाची पोच पावती आपण म्हणजे अर्जाची प्रिंटही घेऊ शकतो. ईमेल प्राप्त झाल्यावर उमेदवार फॉर्मची पोच पावती सुद्धा काढू शकतो. अपात्र ठरलेल्या अर्जाच्या बाबतीत आक्षेप जर असेल तर त्यांचा हा हेल्पचा एक वेबसाईट आहे किंवा ईमेल आहे, त्याच्यावर आपण संपर्क साधू शकतो.
ऑनलाईन परीक्षा उमेदवाराची कोणतेही कागदपत्र तपासणी न करता घेतली जाणार असल्याने नंतर कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्यास केवळ ऑनलाईन परीक्षेस बसू दिल्या म्हणून निवडीबाबत उमेदवाराला कोणताही हक्क सांगता येणार नाही. म्हणजे आपली जी एक्झाम होणार आहे ते आपलं कोणतेही डॉक्युमेंट्स न पाहता होणार आहे. त्यामुळे नंतर जर आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही कमतरता आढळली तर आपल्याला तिथं निवडीचा हक्क सांगता येणार नाही. त्याच्यानंतर अर्ज एकदा ऑनलाईन पद्धतीने सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. परीक्षा प्रवेशपत्र उमेदवारास संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. जे आपलं हॉल तिकीट असणार आहे ते त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल करून देण्यात येईल किंवा ते आपल्याला पोस्टाने वगैरे पाठवलं जाणार नाही. परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी प्रवेशपत्र आणणे आवश्यक असणार आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्राबरोबर स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक असणार आहे. म्हणजे परीक्षेला जाताना आपल्याला हॉल तिकीट आणि त्याचबरोबर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र सोबत नेणं गरजेचं असणार आहे. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्याने उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांची नोंद वारंवार घ्यायची. या संकेतस्थळावर आपल्याला तिथं माहितीही दिली जाईल. परीक्षा ही सातारा येथेच आयोजित केली जाणार आहे. त्याच्यानंतर सदर कर्मचारी भरती ही अंतिम निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमधून बँकेच्या आवश्यकतेनुसार करण्यात येईल. नोकर भरती विषयक सर्वाधिकार बँक व्यवस्थापनाकडे राखून ठेवलेले आहेत असून भरती प्रक्रिया संपूर्ण किंवा अंशतः राज्य करण्याचे सर्व काही अधिकार असणार आहेत ते बँकेलाच राहणार आहेत. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. याचं ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तिथून तुम्ही ते बघू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.